Welcome to the students of Success Academy 11 Physics ऑनलाईन लेक्चर. सो आपला जो चॅप्टर चालू आहे लॉज ऑफ मोशन, त्याच्यामध्ये मेनली कॉन्सन्ट्रेशन आपण जे करतोय ते फोर्स वरती. मग त्याच्यामध्ये आपण फोर्सच्या बाबतीमध्ये बघत असताना दोन प्रकारचे आपण मोशन स्टडी करत असताना आपण दोन प्रकारचे फ्रेम्स बघितल्या, इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आणि नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. बरोबर आहे. मग ह्याच्यामध्ये आपल्याला रिअल फोर्स आणि सुडो फोर्स असं दोन फोर्सचा उल्लेख झाला होता बघा. बरं, तर फोर्सचे आपण दोन भाग केलते, एक रिअल फोर्स आणि दुसरा भाग केला होता, दुसरा जो होता त्याचं नाव होतं सुडो फोर्स. लक्षात घ्या. तर इट इज रिअल फोर्स, सुडो फोर्स. ह्या सुडो फोर्स लिहित असताना पी न स्टार्टिंग जरी असलं तरी पी हा सायलेंट आहे, याला पसुडो फोर्स असं म्हणायचं नाही. लक्षात घ्या. बऱ्याच ठिकाणी इंग्रजीमध्ये असे सायलेंट कॅरेक्टरचे आपल्याकडे काही वर्ड्स आहेत, जसं निमोनिया. निमोनियाचं स्टार्टिंग स्पेलिंग पी आहे, पण त्याला पिनोमोनिया होत नाहीत, पिनोमोनिया म्हणत नाहीत त्याला निमोनिया म्हणतो आपण, त्याला पी सायलेंट आहे. तसं सुडो पी सायलेंट आहे. जसं आपण नाईफ KNIF नाईफ उच्चार करताना नाईफ म्हणतो, चाकू, पण त्याच्यामध्ये के काय आहे, सायलेंट आहे. लक्षात. असे बरेच वर्ड्स आहेत, तर त्या ठिकाणी आपल्याला ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर आपण जेव्हा मोशनची स्टडी करतो तेव्हा मोशनला मेन कुठली फिजिकल क्वांटिटी कारणीभूत आहे, फोर्स. तर फोर्सचे आपण दोन पार्ट करायला लागलो आता, रिअल फोर्स आणि सुडो फोर्स. तर नेमकं याच्यामध्ये काय भाग आहे, काय याच्यामध्ये आहे, आपल्याला सेपरेटली क्वेश्चन पडू शकतो किंवा डिस्टिंग्विश पण पडू शकतो. आपण वन बाय वन करत जाऊया. ठीक आहे. आता आपण कॉन्सन्ट्रेशन करूया रिअल फोर्सवरती. कशावरती आता आपण कॉन्सन्ट्रेशन करूया, रिअल फोर्सवरती आपण कॉन्सन्ट्रेशन करूया. ठीक आहे. आता मी तुम्हाला रिअल फोर्सचे 2-3 एक्झाम्पल सांगतो. की समजा अर्थ आहे, बरं, मून इज रिव्हॉल्विंग अराउंड अर्थ. बरं, मून जो आहे तो अर्थच्या भोवती फिरत असतो. का बरं, आपण परवा शिकलो, बिकॉज देअर कोर फंडामेंटल फोर्सेस. त्यातला एक कुठला होता, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. बरं, पृथ्वी या मूनवरती कुठला फोर्स अप्लाय करते, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ती त्याला पकडून ठेवते, त्याचा स्वतःकडे काय करते, पकडून ठेवते. बरोबर. म्हणजे इथं तुम्हाला कळू शकते बघा, कोण कोणावर फोर्स अप्लाय करायलाय, अर्थ मूनवरती फोर्स अप्लाय करायला. म्हणजे तो फोर्सची देवाणघेवाण आहे. एखाद्या गोष्टीची देवाणघेवाण असेल, मी दिलं घेतलं, बरोबर, इट इज कॉल्ड देवाणघेवाण. याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो इंटरॅक्शन. लक्षात घ्यायला आपण काय म्हणतो, इंटरॅक्शन. त्या ठिकाणी आपल्याला इंटरॅक्शन कळू शकतो, कोण फोर्स लावाले हे पण आपल्याला कळू शकतं, कोणावरती फोर्स लावाले हे पण कळू शकतं. लक्षात. आणखीन एक्झाम्पल, ॲटम आहे. ॲटमच्या आतमध्ये काय असतं, न्यूक्लियस असतं. ॲटमच्या आतमध्ये काय असतं, न्यूक्लियस असतं. न्यूक्लियसच्या आतमध्ये कोण असतं, पॉझिटिव्ह प्रोटॉन्स असतात. बरोबर. आणि रिकाम्या जागेमध्ये या एम्प्टी याच्यामध्ये कोण फिरत असतात, इलेक्ट्रॉन फिरत असतात. बरोबर. आणि इलेक्ट्रॉन काय असतात, निगेटिव्ह असतात. इलेक्ट्रॉन काय असतात, निगेटिव्ह. मग मला सांगा, पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय असतं, अट्रॅक्शन. म्हणजे थोडक्यामध्ये हा न्यूक्लियस ह्या इलेक्ट्रॉनला काय करतो, पकडून ठेवतो. हा न्यूक्लियस समजा इलेक्ट्रॉन असेल, हा इलेक्ट्रॉन आहे निगेटिव्ह आहे. बरं, न्यूक्लियसमध्ये कोण असतात, प्रोटॉन्स, म्हणजे न्यूक्लियस पॉझिटिव्ह. बरं, मग पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय असतं, अट्रॅक्शन. म्हणजे ह्या अट्रॅक्शनचा इलेक्ट्रोस्टॅटिकचा फोर्स याला पकडून ठेवतो. त्यामुळे हा इलेक्ट्रॉन ह्याच्या भोवती फिरत राहतो, तो तिथनं एस्केप होत नाही, त्याची सुटका होत नाही. बरोबर आहे. म्हणजे इथं पण तुम्हाला इंटरॅक्शन कोणाचं चालू आहे ते कळू शकतं बघा. कोण फोर्स अप्लाय करायला लागलाय, पॉझिटिव्ह न्यूक्लियस. कुणावरती अप्लाय करायला, निगेटिव्ह इलेक्ट्रॉन्सवरती. बरोबर आहे. म्हणजे ह्या केसेसमध्ये जर तुम्ही बघायला गेला तर तुमचं असं लक्ष येतं की याच्यामध्ये इंटरॅक्शन जे आहे, फोर्सेसचं इंटरॅक्शन तुम्हाला कळू शकतं. बरोबर आहे. ह्याच्यामध्ये इंटरॅक्शन कळू शकतं. आणि याच्यामध्ये स्पीड कसं आहे, कॉन्स्टंट स्पीड आहे. आणि स्पीड जर कॉन्स्टंट असेल तर तिथे ऍक्सेलरेशन किती असतं, 0 असतं. स्पीड जर कॉन्स्टंट असेल तर ऍक्सेलरेशन किती असतं, 0. म्हणजे ह्या मोशन काय झाल्या, नॉन ऍक्सेलरेटेड मोशन झाल्या. ह्या मोशन कशा झाल्या, नॉन ऍक्सेलरेटेड मोशन. बरोबर आहे. तसंच आपण जर आता बघितलं, सन आहे, आपली सोलर सिस्टीम जर बघितली, सूर्यमंडळ, सनच्या भोवती अनेक प्लॅनेट्स फिरत असतात, वेगवेगळ्या ऑर्बिटमध्ये फिरत असतात. ज्युपिटर आहे, प्लुटो आहे, अर्थ आहे, नेपच्यून आहे, बरेच आहेत. बरं, मग मला सांगा ह्याच्यावरती हे ह्याच्या सूर्याच्या भोवती काय फिरतात, कारण जसं पृथ्वी मूनवरती ग्रॅव्हिटेशन अप्लाय करते, तसं सन देखील ह्यांच्यावरती कुठला फोर्स अप्लाय करतो, ग्रॅव्हिटेशनचा फोर्स अप्लाय करत असतो. बरोबर. म्हणजे इथं देखील काय आहे, फोर्स इंटरॅक्शन आहे. सगळ्यांच्या मध्ये तुम्हाला गोष्ट लक्षात आली का, ह्याच्यामध्ये तुम्हाला इंटरॅक्शन आहे हे कळू शकतं. म्हणजे कोण फोर्स लावायला हे पण कळू शकतं आणि कोणावरती फोर्स लावायला हे पण कळू शकतं. म्हणजे तिथं फोर्स इंटरॅक्शन दिसून येऊ शकतं. लक्षात आलं याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये ऍक्सेलरेशन 0 असतं. व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे, म्हणजे ऍक्सेलरेशन काय आहे, 0 असतं याच्यामध्ये. बरोबर आहे. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला इंटरॅक्शनमुळे हा फोर्स निर्माण झालाय. कशामुळे फोर्स झालाय, फोर्सच्या देवाणघेवाणीमुळे. त्यालाच काय म्हणतात, रिअल फोर्सेस म्हणतात. त्यालाच काय म्हणतो आपण, रिअल फोर्सेस असं म्हणू शकतो.
बरोबर. पण याच्या विरुद्ध आता बघा, मी तुम्हाला आणखीन काही उदाहरण सांगतो म्हणजे तुम्हाला नेमका सुडो फोर्स लक्षात येईल. बघा आता समजा आता आपण गाडीमध्ये बसलोय, बरोबर, गाडी थांबलेली आहे, गाडीच्या आतमध्ये आपण बसलो आणि अचानक गाडी स्टार्ट झाली, म्हणजे गाडी रेस्ट पोझिशन मधून कुठल्याही स्पीडमध्ये आली, तर मला सांगा गाडी जर मागं पुढे झाली म्हणजे थोडक्यात चेंज इन व्हेलॉसिटी झाली, म्हणजे तिथं ऍक्सलरेशन झालं. काय झालं? ऍक्सलेशन. तर मला सांगा आतमध्ये पॅसेंजर पण काय होतं, मागे पुढे ढकलले जातात. आपण गाडी जर पुढं एकदम सरकली तर आपण मागे ढकललं जातो. मग मला सांगा ढकललं गेलो याचा अर्थ काय आहे? तो पॅसेंजर मागे ढकललं गेला याचा अर्थ काय? फोर्स अप्लाय झाला. मग तिथं फोर्स कोण अप्लाय करायला? आता कोणावरती फोर्स अप्लाय व्हायला लागलाय? आतल्या पॅसेंजरवरती. पण कोण फोर्स अप्लाय करायला लागले सांगू शकताय? मॅग्नेट अप्लाय करायलाय? नाही. ग्रॅव्हिटेशन अप्लाय करायला? ग्रॅव्हिटी फोर्स अप्लाय करायला? नाही. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे? नाही. स्ट्रॉंग न्यूक्लिअर किंवा वीक न्यूक्लिअर फोर्स नाही. म्हणजे इथं तुम्हाला कोणावरती फोर्स अप्लाय करते पण कोण फोर्स अप्लाय करायला ते दिसत नाही. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला इंटरॅक्शन चालू असलेलं दिसणार नाही. या ठिकाणी इंटरॅक्शन चालू असलेलं दिसणार नाही. किंवा आणखी एक उदाहरण बघा, ज्या वेळेला एखादा टर्न येतो आणि गाडी आतमध्ये टर्न घेत असते, बघा गाडी जी आहे ती ज्या वेळेला आतमध्ये टर्न घेत असते तेव्हा पॅसेंजरला बाहेर ढकलल्यासारखं वाटतं. बघा ज्यावेळेला आपण एसटीतनं बसून ज्यावेळेला चाललेला असतो त्यावेळेला एसटी समजा 8 टर्न घेत असेल तर पॅसेंजरला बाहेर ढकलल्यासारखं वाटतं. मला सांगा तिथे ऍक्च्युअली कोणून ढकलतं का आपल्याला? का ड्रायव्हरून ढकलतोय का कंडक्टर ढकलतोय? नाही ना, बरोबर आहे ना. म्हणजे थोडक्यात ह्या ठिकाणी आपल्याला ढकलल्यासारखं वाटतं. गाडी वळा लागली आतमध्ये, गाडी टेक टर्न इनवर्ड बट पॅसेंजर फील्स द पुश आउटवर्ड. म्हणजे ह्या ठिकाणी फोर्स आला पण तो फोर्स कोणावरती आहे हो? तो फोर्स आहे पॅसेंजरवरती. पण कोण अप्लाय केला सांगू शकत नाही. ग्रॅव्हिटीने केला का सांगू शकत नाही. कोण आपल्याला ते कळू शकत नाही. म्हणजे इथं इंटरॅक्शन तुम्हाला दिसून येत नाही. लक्षात आलं? तर अशा वेळेला इथं फोर्सचा फक्त अनुभव आहे, इथं इंटरॅक्शन दिसून येत नाही. इथं फोर्स काय होतो? ओनली एक्सपिरियन्स होतो. पॅसेंजरला फोर्स काय होतो? ओनली एक्सपिरियन्स होतो. म्हणजे तो इंटरॅक्शन मध्ये नाही आहे, म्हणजे तो रिअल मध्ये नाही आहे. आणि नॉट रिअल ह्यालाच आपण काय म्हणतो? सुडो फोर्स. सच फोर्स इज कॉल्ड ॲज सुडो फोर्स. आणखीन एक मी तुम्हाला एक्झाम्पल सांगू शकतो. बघा आता आपण मेरी गो राऊंड माहितीये, आपण जत्रेमध्ये गेल्यावरती आडवे असे झोपाळे असतात. सुरुवातीला तो झोपाळा कसा असतो? सुरुवातीला झोपाळ्या कसा असतात? असं स्ट्रेट असतात, बरोबर. माहिती हत्ती घोडा असं काहीतरी असते बघा, लहान मुलं बसतात, बरोबर. आणि ज्यावेळेला फिरायला चालू होतं त्यावेळेला हे लांब असं ओढले जातात, बरोबर. सेंटर पासून लांब ओढले जातात. मला सांगा ज्यावेळेला ते मोशन चालू होते, बरोबर, ते मेरी गो राऊंडची आडवा झोपाळा जो असतो त्याला आपण जत्रेमधला काय म्हणतो? मेरी गो राऊंड. त्यावरती चिल्ड्रन्स बसतात, बरोबर. आणि जेव्हा तो मोशन सुरू होते त्यावेळेला ह्याची साखळी असं लांब ओढली जाते, म्हणजे सेंटर पासून लांब अवे. मला सांगा ही लांब का ओढली गेली? कुठला फोर्स आहे सांगू शकत नाही आपण. बघा कोणावरती फोर्स अप्लाय व्हायला लागलाय? तर ह्या बसलेल्या चिल्ड्रनवरती अप्लाय व्हायला लागलाय. पण कोण अप्लाय करायला हे कळू शकत नाही. म्हणजे ते इंटरॅक्शन नाही आहे. पण ह्या ठिकाणी ऍक्सलरेशन मात्र आहे, लक्षात घ्या. तर रिअल फोर्समध्ये काय असतं? नॉन ऍक्सलरेशन. पण सुडो फोर्समध्ये काय असतं? ऍक्सलरेशन असतं. म्हणजे याच्यात इंटरॅक्शन नाही आहे पण ऍक्सलरेशनमुळं ही तुम्हाला फोर्सची एक्सपिरियन्स झालेली आहे. गाडी अचानक रेस्टमधून मोशनमध्ये आली किंवा गाडी टर्न घ्यायला लागली किंवा मेरी गो राऊंडमध्ये तुम्ही मेरी गो राऊंडचं मोशन सुरू झाली त्यावेळेला तुम्हाला आउटवर्ड बाहेर खेचल्यासारखं दिसतं, बरोबर आहे. त्याच्यामध्ये ऍक्सलरेशनच्या मुळे, बरोबर आहे, जी मोशन सुरू होते ज्यामध्ये इंटरॅक्शन दिसून येत नाही, फोर्सची देवाणघेवाण दिसून येत नाही, अशा फोर्सला तुम्ही नॉट रिअल म्हणणार. म्हणजेच काय म्हणणार? सुडो फोर्स म्हणणार. सगळ्यांना कन्सेप्ट लक्षात आला. त्याच्यामध्ये इंटरॅक्शन तुम्हाला कळू शकतं. कोणा फोर्स लावा लागला ते पण कळलं पाहिजे, कोण अप्लाय करायला ते पण कळलं पाहिजे. इट इज कॉल्ड रिअल फोर्स. आता ह्या केसमध्ये ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे, ह्या केसमध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे, ह्या केसमध्ये ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे. कोण फोर्स अप्लाय करायला ते पण कळू शकतं, कोणावरती फोर्स अप्लाय ते कळू शकतं. म्हणजे इंटरॅक्शन आहे फोर्सची. इंटरॅक्शनचा फोर्स कुठला असतो? रिअल फोर्स, बरोबर आहे. म्हणजे हे न्यूटनचा नियम ओबे करतात, बरोबर आहे. हे न्यूटन्स लॉज ऑफ मोशन हा पाळतात. हे मात्र न्यूटनचा नियम इथं पाळत नाही, कारण तो फोर्स आहे पण कोण फोर्स लावते हेच कळत नाही. म्हणजे न्यूटन्स लॉज ऑफ मोशन जो आहे, जो पहिला लॉ जो आहे, आपण म्हणतो की फोर्स अप्लाय केल्याशिवाय एखादी गोष्ट त्याची जागा सोडत नाही किंवा स्टेट चेंज करत नाही, हे इथं सॅटिस्फाय होताना दिसत नाही. म्हणजे सुडो फोर्स हे न्यूटन्स लॉज ऑफ मोशन ओबे करत नाहीत. व्हॉट इज ओबे? म्हणजे पाळत नाही. तर मात्र न्यूटन्स लॉज मध्ये तुम्हाला कळू शकतं कोणावरती फोर्स आपल्याला हे कळू शकतं. लक्षात आलं? म्हणजे रिअल फोर्स, द फोर्स अरायझेस. व्हॉट इज अरायझेस? निर्माण होतात ड्यू टू इंटरॅक्शन बिटवीन बॉडीज. बॉडीच्या इंटरॅक्शनमुळे जे फोर्स तयार होतात त्यांना काय म्हणतात? रिअल फोर्स. आणि जे ऍक्सलरेशनच्या मुळे तयार होतात
त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन तुम्हाला अजिबात दिसून येत नाही. दे आर नॉट रिअल. म्हणजेच कुठले फोर्स आहेत, दे आर कॉल्ड ॲज सुडो फोर्स. तर रिअल फोर्स जे आहेत ते न्यूटन्स लॉ ओबे करतात, सुडो फोर्स न्यूटन्स लॉ ओबे करत नाहीत. मग मला सांगा 4 फंडामेंटल फोर्सेस जे आपण बघितले होते, कुठले कुठले? ग्रॅव्हिटेशन बघितलं होतं, त्यानंतर कुठलं बघितलं? इलेक्ट्रोस्टॅटिक म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक पण आपण बघू शकतो. स्ट्रॉंग न्यूक्लिअर, वीक न्यूक्लिअर, ॲटमच्या आतमध्ये न्यूक्लियस वगैरे, हे सगळे कुठले फोर्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला इंटरॅक्शन कळू शकतं. कोण कोणावरती फोर्स अप्लाय करायला कळू शकतं. म्हणजे जे आपले फंडामेंटल फोर्स आहेत ते सर्व काय आहेत? रिअल फोर्स आहेत. बरोबर आहे. सुडो फोर्स फंडामेंटल फोर्स मध्ये येत नाहीत. कुठलेच 4 फोर्स, जे 4 आपले फंडामेंटल फोर्सेस होते, आठवते तुम्हाला? ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स, वीक न्यूक्लिअर फोर्स, ह्यांच्यामध्ये कुठलंच इंटरॅक्शन दिसत नाही. त्यामुळं चौघांपैकी कुठलाही फोर्स सुडोमध्ये येत नाही. 4 फंडामेंटल पैकी कुठलाही फोर्स सुडो फोर्समध्ये येत नाही. पण 4 फंडामेंटल फोर्सेस काय आहेत? रिअल फोर्सेस आहेत. हे लक्षात आलं. इंटरॅक्शन जो फोर्स आहे 2 बॉडीच्या, रिअल फोर्स, इथं ऍक्सलेशन 0 असतं. बॉडीच्या ऍक्सलेशनमुळं किंवा बॉडीच्या ऍक्सलेशनमुळे जो फोर्स निर्माण होतो की ज्याच्यामध्ये इंटरॅक्शन तुम्हाला अजिबात बघायला मिळत नाही, तो फोर्स काय असतो? सुडो फोर्स. रिअल फोर्स न्यूटन्स लॉज ऑफ मोशन ओबे करतो. सुडो फोर्स न्यूटन्स लॉज ऑफ मोशन ओबे करत नाही. बरोबर. फंडामेंटल फोर्सेस काय आहेत? रिअल फोर्स आहेत. फंडामेंटल फोर्सेस काय आहेत? रिअल फोर्स आहेत. आणि फंडामेंटल फोर्सेस मध्ये कोणीही सुडो फोर्स नाही. इथे एक्झाम्पल तुम्ही कुठले देऊ शकता? मून, अर्थ देऊ शकता, न्यूक्लियस अँड इलेक्ट्रॉन देऊ शकता, त्यानंतर सन अँड प्लॅनेट देऊ शकता. लक्षात आलं. आणि सुडो फोर्स मध्ये ऍक्सलेशन आहे. गाडी एकदम रेस्ट पोझिशन मध्ये स्टार्ट झाली आणि पुढे जर सरकले तर आपण मागे ढकललं जातो, किंवा टर्न घेताना आपण बाहेर ढकललं जातो, किंवा मेरे ग्राउंड, ही सर्व एक्झाम्पल कशाचे आहेत? सुडो फोर्सचे आहेत. या ठिकाणी फोर्स तर आहे, बघा माझं बोट ठेवलेलं आहे त्या ठिकाणी, बघा या फोर्स तर आहे पण इंटरॅक्शन दिसत नाही. कोण फोर्स अप्लाय केला हेच कळत नाहीये. म्हणजे इथं न्यूटन्स लॉ ओबे होत, मोशनचा ओबे होत नाही. लक्षात. सो रिअल फोर्स, सुडो फोर्स. ठीक आहे. हे मी तुम्हाला आता कन्सेप्ट समजून सांगायचा प्रयत्न केला. आणि आता ऍक्च्युअली आपल्या नोट्समध्ये ते लिहायचं कसं याचं आपण आता थोडंसं स्टडी करूया, किंवा त्याच्यामध्ये आपण आता माहिती घेऊया थोडीशी. लक्ष आहे सगळ्यांचं? दिसते सगळ्यांना? बघा मी त्या सगळ्यांना दिसेल अशा प्रकारेच या ठिकाणी मी डिस्कशन करायचा प्रयत्न करत असतोय. बघा, डिस्टिंग्विश बिटवीन रिअल अँड सुडो फोर्स. आता पहिली जी आहे ती डेफिनेशनच आहे. बघा, रिअल फोर्स कुणाला म्हणायचं? अ फोर्स विच इज प्रोड्युस्ड ड्यू टू इंटरॅक्शन बिटवीन द ऑब्जेक्ट्स, बॉडीज किंवा ऑब्जेक्ट. बॉडीचा 2 बॉडीच्या मध्ये काहीतरी फोर्सची देवाणघेवाण झालेली कळली पाहिजे. म्हणजेच काय कळलं पाहिजे? इंटरॅक्शन कळलं पाहिजे. अशा वेळेला त्या फोर्सला काय म्हणतात? इज कॉल्ड ॲज रिअल फोर्स. असं मून आणि अर्थ आहे, त्याच्यामध्ये अर्थ मूनवरती फोर्स अप्लाय करतो, म्हणजे ते इंटरॅक्शन कळू शकतात. कारण ते ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, फंडामेंटल फोर्स आहे, म्हणजेच रिअल फोर्स आहे. पण सुडो फोर्सच्या बाबतीत काय बोलणार? अ सुडो फोर्स इज वन विच अरायझेस ड्यू टू द एक्सलेशन. सुडो फोर्स म्हणजे की जो निर्माण होतो, व्हॉट इज अरायझेस? प्रोड्युस्ड, किंवा निर्माण होतो कसापासून? ड्यू टू द एक्सलेशन, चेंज इन व्हेलॉसिटी होते. बघा, एकदम गाडी स्टार्ट झाली म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी झाली, बरोबर. किंवा गाडी उडत असताना स्पीड आपल्याला कमी जास्त करायला लागतो, त्यावेळेला ऍक्सलेशन आहे. चेंज इन व्हेलॉसिटी आलं म्हणजे की कायम लक्ष ठेवायचं ऍक्सलेशन आहे. अशा मग जो तयार होतो, बरोबर आहे. कुणाच्या ऍक्सलेशन? फ्रेम ऑफ रेफरन्स, ऑब्झर्वर ज्या फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणून बघायला त्याच्या ऍक्सलेशनमुळे जो फोर्स निर्माण होतो की ज्यात इंटरॅक्शन अजिबात नाही आहे, त्याला काय म्हणायचं? सुडो फोर्स. दॅट फोर्स इज कॉल्ड ॲज सुडो फोर्स. बरोबर. मग रिअल फोर्स ओबेस न्यूटन्स लॉज ऑफ मोशन, कारण ह्याच्यामध्ये फोर्स अप्लाय होतोय, बरोबर. पण या ठिकाणी इंटरॅक्शन फोर्स दिसत नाहीये. त्यामुळे सेकंड डिस्टिंग्विशचा पॉईंट काय झाला? रिअल फोर्सेस ओबे म्हणजे पाळतात न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. म्हणजे रिअल फोर्सेस जे आहेत ते न्यूटन्स लॉज ऑफ मोशन पाळू शकतात. म्हणजे थोडक्यात जे न्यूटन्स लॉज ऑफ मोशन पाळतात ते सर्व काय आहेत? रिअल फोर्सेस आहेत. सुडो फोर्सेसकडे आपण येऊया, बरोबर. सुडो फोर्सेस मध्ये तुम्हाला इंटरॅक्शनच कळत नाही, त्यामुळे इथे न्यूटनचा लॉ इथं पाळलाच जाणार नाही. सो सुडो फोर्सेस डू नॉट ओबे न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. सुडो फोर्सेस न्यूटन्स लॉ ऑफ मोशन ओबे करत नाही, बरोबर. मग फंडामेंटल फोर्सेस आपण जे बघितले होते त्याच्यामध्ये इंटरॅक्शन आहे, त्यामुळे रिअल फोर्सेस आर वन ऑफ द फंडामेंटल फोर्सेस. फंडामेंटल फोर्सेस हे सर्व काय आहेत? रिअल फोर्सेस आहेत. पण सुडो फोर्स जो आहे त्याच्यामध्ये आपल्या याच्यामध्ये एका ह्याच्यामध्ये सुद्धा फंडामेंटल फोर्सेस नाही. 4 फोर्सेस फंडामेंटल फोर्सेस पैकी एक देखील सुडो फोर्स मध्ये येत नाहीये. लक्षात आलं. मग आता रिअलचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर अर्थ रिव्हॉल्व अराउंड द सन, कारण सनचं काय आहे त्याच्यावरती काय आहे?
ग्रॅव्हिटेशन आहे. जसं मूनवरती अर्थचं ग्रॅव्हिटेशनचा इफेक्ट असतो तसा प्लॅनेटवरती सनचं ग्रॅव्हिटेशन इफेक्ट असतो. म्हणजे या ठिकाणी इंटरॅक्शन कळू शकतं, कारण त्या ठिकाणी काय ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे बिटवीन सन अँड अर्थ. त्यामुळे हा काय झाला, रिअल फोर्स. इट ओबेज द न्यूटन्स लॉ ऑफ मोशन. पण जेव्हा एखादी बस किंवा एखादी कार किंवा एखादी व्हेकल मुव्हिंग विथ ऍक्सलेशन थांबत पुढं मागं असं चाललं, तर मला सांगा स्ट्रेट लाईनवरती जर गाडी थांबली पुढे गेली तर मला सांगा आतल्या पॅसेंजरला पुढे ढकलल्यासारखं वाटतं. याचं कारण काय असणार आहे, बॅकवर्ड सुडो फोर्स. बरोबर आहे. गाडी जर पुढे चालली तर पॅसेंजरला मागं ढकलल्यासारखं वाटतं, पण तिथं कोण ढकलतं हेच कळत नाही. म्हणजे तिथं फोर्स कसा आहे, सुडो फोर्स आहे, नॉट रिअल फोर्स आहे. इट इज द एक्झाम्पल फॉर सुडो फोर्स. चला एवढंच लक्षात ठेवा, ते सुद्धा बास आहे. बाकीचे मी तुम्हाला कन्सेप्ट जो आहे टर्निंग पॉइंट, टर्निंग व्हेकल किंवा मेरी गो राऊंड हे तुमच्या लक्षात ठेवण्यासाठी आहे. अनेकदा रिवाइज करूया, म्हणजे याच्या डेफिनेशन पण होऊन जाईल आणि डिस्टिंग्विश पण होतं. बघा, डिस्टिंग्विश बिटवीन रिअल अँड सुडो फोर्स. रिअल फोर्स आणि सुडो फोर्स मध्ये काय करा, डिस्टिंग्विश करा, असा क्वेश्चन आहे. मग आता बघा, रिअल फोर्स, सुडो फोर्स, अ फोर्स विच इज प्रोड्युस्ड ड्यू टू इंटरॅक्शन. आता इंटरॅक्शन तुम्हाला कळाले, फोर्सची देवाणघेवाण, कोणावरती फोर्स अप्लाय झाला ते पण कळलं पाहिजे आणि कोणी अप्लाय केले ते पण कळलं पाहिजे. असं जर असेल तर त्या फोर्सला काय म्हणायचं, रिअल फोर्स. अ फोर्स विच इज प्रोड्युस्ड किंवा अरायझेस म्हणू शकता ड्यू टू इंटरॅक्शन बिटवीन द ऑब्जेक्ट्स किंवा बॉडीज इज कॉल्ड ॲज रिअल फोर्स. पण ऍक्सलेशनमुळे जो तयार होतो, ज्यात इंटरॅक्शन दिसून येत नाही, ते नॉट रिअल म्हणजेच खोटारडा, आभासी म्हणजेच सुडो फोर्स. A pseudo force is one which arises due to the acceleration of the observer's frame of reference. ऑब्झर्वर ज्यातून बघायलाय त्याच्या ऍक्सलेशन मुळे तुम्हाला ते निर्माण झालेलं दिसतं. त्या ठिकाणी फोर्स लावल्यासारखा दिसतो पण ऍक्च्युअल फोर्स तिथं नसतो. त्यामुळे रिअल फोर्सेस ओबे न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. रिअल फोर्सेस जे आहे ते न्यूटन लॉज ऑफ मोशन ओबे करतात. सुडो फोर्स डू नॉट ओबेज न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. सुडो फोर्स मात्र न्यूटन्स लॉज ऑफ मोशन ओबे करत नाही. त्यानंतर 4 फंडामेंटल फोर्सेस काय आहेत, रिअल फोर्स आहेत. पण एक देखील फंडामेंटल फोर्स सुडो फोर्स नाही आहे. बरोबर आहे. सुडो फोर्स आर नॉट अमंग एनी ऑफ द 4 फंडामेंटल फोर्सेस. 4 फंडामेंटल फोर्सेस मध्ये एक देखील सुडो फोर्स नाही. म्हणजे फंडामेंटल फोर्सेस सर्व काय आहेत, रिअल फोर्सेस आहेत. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही सन अर्थचं एक्झाम्पल देऊ शकताय, सन अर्थ देऊ शकताय, मून अर्थ देऊ शकताय, कारण याच्यामध्ये इंटरॅक्शन आहे. सो इट इज द रिअल फोर्स. आणि तुम्ही बस थांबली आणि अचानक समजा ती काय होत असेल, ऍक्सलेशन होत असेल, म्हणजे चेंज इन स्पीड, कमी जास्त स्पीड होत असेल बरोबर, आणि पुढे जात असेल तर त्या पॅसेंजरला मागं ढकलल्यासारखं वाटतं. पॅसेंजर एक्सपिरियन्स हे शब्द वापरलाय बघा. व्हॉट इज एक्सपिरियन्स, अनुभवला जातो. ऍक्च्युअल फोर्स आहे का नाही कळत नाही आपल्याला, पण कोणीतरी आपल्याला मागं ढकलल्यासारखं वाटतं बरोबर. म्हणजे इथं इंटरॅक्शन नाही आहे. दॅट फोर्स इज कॉल्ड ॲज सुडो फोर्स, असं तुम्ही त्याच्यामध्ये मेन्शन करू शकता. सगळ्यांना लक्षात आलं. त्यामध्ये रिअल फोर्स, सुडो फोर्स हे अतिशय महत्वाचं आहे. हा भाग पुन्हा आपण ग्रॅव्हिटेशन चॅप्टरमध्ये पुन्हा शिकणार आहे. याच्यामध्ये कुठले कुठले फोर्स रिअल आहेत, कुठले कुठले फोर्स सुडो आहेत. जर तुम्हाला आत्ताच जर कळालं की रिअल फोर्स कुठला आणि सुडो फोर्स कुठला, तर ग्रॅव्हिटेशन चॅप्टरमध्ये ते आणखीन इझी जाऊ शकते. लक्षात मी काय म्हणतो ते, ठीक आहे. त्यानंतर आता जो एक पुढचं एक जे आहे ते एक मोठं डेरिव्हेशन आहे. आता लक्षात घ्या, याच्यातला बराचसा भाग रिमूव्ह केलाय. जो भाग रिमूव्ह केलाय तुम्ही घेत नाही, कारण त्याच्यावरती आपल्याला ऍक्च्युअली क्वेश्चन नसणार आहेत. लक्षात, तर कुठलाही फोर्स अप्लाय केला, कुठल्याही बॉडीवरती जर आपण फोर्स अप्लाय केला बरोबर, कुठल्याही बॉडीवरती जर आपण फोर्स अप्लाय केला तर मला सांगा ती बॉडी कशामध्ये येते, मोशनमध्ये येते. म्हणजे त्याचं काय होतं, डिस्प्लेसमेंट होतं. लावलेला अप्लाय केलेला फोर्स एफ, लिनियर डिस्प्लेसमेंट असेल तर एस बरोबर आहे. सो दिस एफ बार डॉट एस बार म्हणजेच काय असतं, वर्क असतं. मी कुठला उल्लेख केला बघा, वेक्टरचा उल्लेख केला, डॉट आहे. सो डब्ल्यू इज इक्वल टू एफ एस. तसं पी बार डॉट क्यू बार काय असतं, पी क्यू कॉस थिटा. तसं एफ बार डॉट एस बारचं काय होणार, एफ एस कॉस थिटा. हा फॉर्म्युला आपण नेहमी कशासाठी वापरतो, वर्कसाठी. पण लक्षात ठेवा, हा फॉर्म्युला कधी वापरू शकतो माहितीये, जेव्हा फोर्स कॉन्स्टंट असेल त्यावेळेला. समजा फोर्स फिक्स आहे 10 न्यूटन तरच हा फॉर्म्युला यूज करू शकतो. पण लक्षात ठेवायला, ढकलताना मी जर फोर्स कमी जास्त करायला लागलो तर मात्र हा फॉर्म्युला यूज करता येत नाही. मग त्या ठिकाणी आपल्याला इथं कॉन्स्टंट फोर्सनं वर्क डन केलं. हे वर्क डन कोणी केले, कॉन्स्टंट फोर्सनं. त्यावेळेला तुम्ही हा फॉर्म्युला यूज करू शकताय. पण जर फोर्स कॉन्स्टंट नसेल, बदलत जात असेल, म्हणजे चेंजिंग असेल, चेंजिंगलाच आपण काय म्हणतो, व्हेरिएबल म्हणतो. चेंजिंगलाच आपण काय म्हणतो, व्हेरिएबल फोर्स म्हणतो. तर आता आपल्याला जे डेरिव्हेशन आहे तर वर्क डनच काढायचं आहे. पण ते कुणी केलेलं,
वर्क डन काढायचं, पण ते कोणी केलेलं व्हेरिएबल फोर्स. हे वर्क डन कोणी केलेलं आहे, कॉन्स्टंट फोर्स नाही, पण आपल्याला फॉर्म्युला कोणाच पाहिजे, वर्क डन बाय चेंजिंग फोर्स म्हणजे व्हेरिएबल फोर्स. त्याचं एक डेरिव्हेशन आहे, ते डेरिव्हेशन मी नेक्स्ट व्हिडिओला घेतो, कारण ते डेरिव्हेशनला तुम्हाला थोडंसं काय करायला लागणार आहे, डीपली आणि बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणे सांगायला लागणार आहे. आज तुम्हाला सगळ्यांना रिअल फोर्स आणि सुडो फोर्स कळालं, हे व्यवस्थित करून ठेवा, डिस्टिंग्विश पॉईंट करून ठेवा. याच्यामध्ये एक्झाम्पल आले पाहिजेत, डेफिनेशन पण आली पाहिजे सेपरेट आणि डिस्टिंग्विशचे पॉईंट पण आले पाहिजे. लक्षात आलं? ओके.